गावगाड्यातील भाषा इंडियावाल्यांना कळत नाही. पडळकरांच्या विधानावर खोत यांनी स्पष्टीकरण दिलंय. ऊस हे गुलामगिरीचं पीक, गुलामगिरीचं ऊस पीक घेणं बंद केलं पाहिजे असं अजब विधान गोपीचंद पडळकरांनी केलं होतं आणि त्यांच्या बचावासाठी सदाभाऊ खोत मैदानात आले. की आता गुलामगिरीचं ऊस हे पीक आपण बंद केलं पाहिजे, तर तुम्ही राजकीय क्रांती करू शकता. हे बाजूला करा. अनेक विषयाचं आपल्याला तुम्हाला जर राजकीय चळवळ करायची असेल तर तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे, पहिल्यांदा ऊस काढून टाकला पाहिजे. मग कारखाना अडवायचे, वाटदार यायचे, ट्रॅक्टर अडवणं हे बंद करून टाकायचं. एकदम धाडसानं पुढे यायला पाहिजे. आपण ही शक्ती आपल्या अंगामध्ये असली पाहिजे, ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याचं काय हो, तुम्हाला काही करता येणार नाही. तसं त्याला तो जरा गावगाड्यातला माणूस आहे, त्याची भाषा इंडियातल्यांना कळत नाही आणि ती जर कळत नसेल तर जरा गोपीचंदकडे परत गृहपाठ करायला या. काही शिल्लक राहिलं तर मी सांगतो. कारण आमचं गावगाड्यात आम्ही म्हणतो बडावण्यानं बडवणार आणि इंडियातले म्हणतात हंटरनं बडवणार. हंटरन बडावणं याकच असतं. या गोपीचंदनं सांगितलं बडावण्याची भाषा. लक्षात आहे. आता ह्या हंटरवाल्यांना कळणार ते बडावण्याची भाषा काय. आता बडावणं आमच्याकडे या सांगतो कसं मोठं असतंय ती.